हे कुठं गेली होती बापा कावेरी? ओ कावेरी, कावेरी, काय आहे बहिणी? नाही म्हटलं, कुठं गेली होती? आज घरीच आहे का? हो, आज बाजारचा दिवस आहे ना, तर घरीच आहे. कामं बिमं होते, कपडे वगैरे धुवायचे, ते धुतले आणि आता बाजार वगैरेला जावं लागेल. तर कुठं गेली होती? तर इकडून आली ना तू? भाऊच्या इथं गेली होती. चांगलं आहे बापा, गावचा माहेर आहे तुझ्या, तर मज्जा आहे तुझी. हो, कशाची मज्जा आहे बहिणी? बाहेर गावची मानाची राहते पाहुणे, गावची पाहुणी मानाची राहत नाही. बाहेर गावून आला तर 4 दिवस राहते तरी माणूस. हो, तो तर आहे म्हणा. बाजारला जायचं आहे तर भाऊच्या इथं गेली होती. घरी कोणीच नाही आहेत बाबा. वहिनी कोणाच्या इथं गेली तर का माहीत, का वावरात गेली तर. तू चालली का बाजारला? मलाही यायचा होता बाजारला, ते लेस बीस आणायची होती. आता रमेश भाऊच्या घरी जात होती मी विचारायला कोणी जात आहेत का म्हणून बाजारला. बापा, तुमच्या घराकडे नाही आला कोणता वहिनी? कशासाठी आमच्या घराकडे येतील तर? मार बाया बघायसाठी आल्या होत्या, सकाळी 7 वाजे आल्या होत्या. माझी सासूबाई गेली आहे तरी. हो का? नाही आल्या बापा घरी. आता मी खाली नाही राहत ना, माहीत आहे त्यांना. कपडे बिपडे राहतात माझे शिवायचे, म्हणून नाही आल्या असतील. चला ना तर मग दोघी जणी जाऊन एकामेकीला सोबत. हो ठीक आहे ना. झाली का आता तुझी तयारी? हो, तयारी झालीच आहे माझी. पण हा पांडू आहे घरी, मी त्याला सांगून येते, नाही तर मार बोंबलेल, मम्मी कुठं गेली, मम्मी कुठं गेली. सांगशील तर मग तुला जाऊ देईल का बाजारला? नाही नाही, बाजारचं नाव सांगीन तर नाही जाऊ देणार. त्याला मोठ्या याच्यानं फुसलावं लागते. तर ये ना, तर मग त्याला समजावून ये तू. इकडूनच जाऊ मग. हो ठीक आहे ना वहिनी. ए चुप रे. मारलं रे याच्या मम्मीने, मारलं रे, चिडला रे. चुप राही ना सिटी बेटी. माझी मम्मी घरी नाही आहे म्हणून रडत आहो. याची मम्मी घरी नाही आहे रे, गेली रे याची मम्मी, गावी गेली रे. याला ठेवलं नाही तर गेली गावी. बाय हो सिटी तू, ओ बाय ओ, माझी मम्मी येईल, तुझं नाव सांगेन मी. अरे पांडू, येईल तुझी मम्मी, येईल, रडू नको. चल, येते का माझ्या बरोबर दुकानामध्ये? ते बघ आत्या आली. मम्मी कुठं गेली होती तू? अरे बाबा, कुठेच नाही, मामाच्या घराकडे गेली होती. मला काऊन नाही नेली? तू झोपला होता ना, म्हणून नाही नेली ना. 5 मिनिटात वापस येणे आता, आत्ताच तर गेली होती. पाय ना मम्मी, सिटी चिडवते मला. तुझी मम्मी म्हणते गेली, म्हणते सोडून तुला, म्हणते गावी. हो सिटी? नाही आत्या, मी तर त्याला समजावत आहे, नको रडू, चल माझ्यासोबत दुकानामध्ये म्हणून. हो, मी आली तर ते तुला तशीच बोलत होती, नको रडू, चल दुकानामध्ये म्हणून. आणि तू तिला तसं म्हणते? नाही मम्मी, हे चालू आहे. पांडू, तसं नाही बोलू. ताई होते ते, सिटी ताई होते. सिटी नाही म्हणायच्या. तुझ्यापेक्षा 1 वर्षानं मोठी आहे. नाही नाही, मी नाही, नुसती चिडवत राहते मला. हा, काही सांगते आत्या, मी नाही चिडवत याला. थोडीशी मजाक करते तर याला राग येते. सिटी बाई, याला बघशील का तू? आता याची आजी येईल थोड्या वेळात, बघशील का थोड्या वेळापर्यंत? तू कुठे चालली तर मम्मी? अरे बेटा, मी येतो, थोडासा काम आहे तर. कुठे चालली? नको जाऊ ना. काय असं नाही करू बेटा. मी तुला 10 रुपये देते, तू दुकानात जा आणि जो पाहिजे तो तू घेऊन ये. आत्ता आजी येईल ना, 1 तासात नाही तर आजी येते. हो, पण तू कुठे चालली? बघ पांडू, खरं खरं सांगू का? मागे लागशील नाही ना माझ्या? नाही नाही, नाही लागेल, पण खरं खरं सांग मम्मी. आज आठवड्याचा बाजार आहे ना, तर मी बाजारला चालली. पप्पाजी घरी नाही आहे तुझे, आणि भाजीपाला काही आहे नाही. सूर्यकांता मामी आहेत ना, त्यांच्यासोबत चालली मी बाजारला. मम्मी मी येतो ना, मग मी येतो ना मम्मी बाजारला. मी येतो ना मम्मी. बघ, असंच तर करते तू. मग खरं खरं बोलला तर तू मग ऐकत नाही. आता तुला खोटं सांगून गेली असती तर राहिला असता ना घरी चुपचाप. मी तुला 10 रुपये देत आहे ना, ते 10 रुपये धर आणि दुकानात जा, खाऊ घे. आणि आत्ता नाही तर आजी येते, तू दुकानातून येत नाही तोपर्यंत. मम्मी मग बाजारातून माझ्यासाठी का आणशीन? भजी आणशीन? हो बापा, भजी आणीन. झाला? अजून अजून काही पाहिजे का? हो, जलेबी पाहिजे, जलेबी. मी तर आपल्या मम्मीच्या मागे नाही लागत बाबा, गद्दाच आहे. चुप राही तू, तुझ्या इथून. अरे पांडू, तसं नाही बोलू. ते ताई आहे तुझी, तसं नाही बोलू. नाही चिडवत ना पांडू, नाही चिडवत. चल चल, मी चालले दुकानामध्ये, चल माझ्यासोबत. नाही, आता नाही चिडवणार. पाय, खोटी नाही बोलून राहिली ना, खरं बोलत आहे ना. अरे बाबा, खरंच बोलत आहे. जर चिडवीन ना तर मग याच्यानंतर नको येशील माझ्यासोबत. चला सिटी, दुकानामधून या आणि आमच्या घरीच खेळा का? हो आत्या, हो हो. आजी येईल बेटा, मग आजीच्या येतपर्यंत ह्या सिटी ताईसोबत खेळशील.
हो मम्मी, पण जलेबी आणि भजी आणशी ना? हो बापा आणीन म्हटलं तरी. चल तुला 10 रुपये देते, मग तू जा ह्या शिटीताईसोबत जा दुकानात. पाहिजे टी, मी नाही देत तुला काहीच. अरे बाबा माझ्याजवळही पैसे आहेत ना, मी दुकानातच तर जात होती. तू रडत होता म्हणून इकडे आली मी तुझ्याकडे. नाही तर मग चालू आहे तू. हो मागते मग मला. जा जा राहू दे, मी चालली दुकानामध्ये, तू जात बसशील बापा. बडा शहाणा आला मोठा, म्हणते मागते म्हणते. कधी मागितले तर तू तर मागते ना माझ्याजवळचा कोणताही खाऊ. ए सिटी ताई, थांब ना, येतो ना मी पण. नाही नाही, तू जाशील एकटा, मी चालले. थांब ना, एक चॉकलेट देईन ना तुला. खरंच देशील ना एक चॉकलेट? हो देतो, थांब. हो किती वाजले? 3 वाजले कोणता? सुट्टी द्यावं लागेल बाबा आता त्यांना. 3 वाजेपर्यंतच म्हणली होती, 9 वाजेपासून आले आहेत. बाजारचा दिवस आहे, बाजार करायला जावं लागते ना. हो तुझ्या म्हणणं बरोबर आहे, सुट्टीची वेळ वगैरे झाली, पण आता एका बांधीचे राहिले बोजे बांधायचे. एक अजून बाई केली असती ना, होऊन गेले असते. कोणता? हां बोल मावशी. झाली बापा सुट्टीची वेळ, आता आम्ही जातो. हो मावशी, आता मी तेच विचारत होती यांना किती वाजले म्हणून. मावशी तुला तर घड्याळ लागतही नाही, बरोबर अंदाजे समजते सुट्टीची वेळ झाली म्हणून. बापा तर असेच केस पिकवलो का बाई मी? एवढ्या वनीभूती केलो, वनीभूतीवर गेली तर माहीत आहे मला सगळा. कावेरी जाईन म्हणे बाजारला, पांडू घरी एकटा राहील ना, मग जाऊ दे बापा आता. आम्ही सुट्टी करतो बापा. हो ना मावशी, मी कुठं नाही म्हणते. हो कोणता, मलाही बाजारला जायचं आहे. आता या शांताबाईला नाही जायचं आहे बाजारला, तर ते आरामात येऊ शकते. नाही आता बहीण हो म्हणून का झाला, ते वणीवरच आली आहे ना. तुम्हाला सुट्टी तर तिलाही सुट्टी. तू नाही येत का तर घरी? नाही ताई, आता ते एक बांधीचे अजून बोजे बांधायचे आहेत, तर आता बांधून टाकू आम्ही दोघेही जण. होऊन जातील 5 वाजेपर्यंत. आणि मग तुझ्या घरचा बाजार? अहो बाजारचा कसा करता मग? येते ना गावामध्ये भाजीपालावाला, घेऊन टाकशील त्याच्या जवळून. तसं नाही, आता आठवडी बाजारात गेला माणूस तर थोडा स्वस्त भेटते. गावात आला भाजीपालावाला तर ते महागच देते. बाजारावरून आणला तर 2 पैशानं स्वस्त मिळते, चांगला मिळते, ताजा अशी म्हणतो बापा मी. मग आता कशी करते? एक बांधीचे बोजे बांधायचे आहेत, होऊन जातील बांधून आपण तर. झाला का रमेश, धामधेमा झाला? नाही ना शांताराम भाऊ, वाचा एक बांधी राहिली बांधायची बापा. 2 डिबल्या झाल्या नाही? हो लहान केलो. ह्या बायाच्या हाताने काही भारी वर येत नव्हते, म्हणलं आता लहानच करू ते डिबल्या. हो फरक पडते, माणसं कसं ताकद भर लावून फेकतात ना. का म्हणलं तुम्ही? काही नाही बापा शांत, का म्हणलो मी? नाही आता बोलले ना तुम्ही, फरक पडते म्हणून. बाईमध्ये ना माणसामध्ये. हो माणसाच्या हाताच्या भारा वर जाते, जोरात फेकते तर. बाई तेवढा नाही फेकू शकत. हो पण बाई काही कमी नाही आहे. का आम्ही का कमी आहोत का? एवढा सारा जमा केला, बांधला आणि आणला, झाला ना यांचं काम झालं, तरी काही कमी आहोत का आम्ही? नाही कुठं कमी आहात म्हणलं मी, पण पडते फरक. काही फरक नाही पडत भाऊ. एवढा सारा केला आम्ही काम, आणि तुम्ही इकडे कसे आले तर? बाजारला जायचं नाही आहे का ताई? तू पण आता तू इकडे आहे म्हणून आले भाऊजी. आठवण आली असेल तुझी. हो माझी आठवण येते यांना. पाय कुंता कशी बोलते हे तुझी बहीण. अरे मी म्हणत होतो माझं जमणार नाही बाजारला जायला. अहो बाबा काहून नाही जमणार म्हणता बाजारला जायला? अरे ते टोलीवरचे काका नाही का ट्रॅक्टरवाले, त्यांचा फोन आला होता, आणतो म्हणाले ट्रॅक्टर वाईट करायसाठी आणतो म्हणाले. तर मग आता थांबावं लागेल वावरामध्ये. शांताराम भाऊ तुमच्या झाला का आमच्या वावरात सांगितलं म्हणून सांगून द्यायला? अरे ट्रॅक्टर आल्यावर आवाज येईल ना तुला, तू येऊन जाशील वावरात, तूच सांगून देशील बापा. तर म्हणून मी म्हणलं आता शांत असेल तर सांगून देतो. हो पण आता बाजारला कोण जाईल बाबा? आता विशाल गेला असता तर विशालही घरी नाही आहे. शांताबाई चला ना तर तुम्ही. मी जाऊनच राहिली, चला सोबत जाऊन. उशीर नाही होईल का आपल्याला? कशाचा उशीर होते तर आता घरी जाऊन हातपाय धुवून जाऊन. हो असं जमते वगैरे म्हणा. अहो तर मग ललिता सोबत मी चालली जाते, आता ललिता जाऊनच राहिली ना. हो तसा कर मग. कोणता शांताबाई जाऊन राहिलं तर सांगून दे ना. थोडासा भाजीपाला सांगून दे 1-2 दिवसाचा. हो ताई, आपल्यासाठी भाजीपाला घेतील का स्वतःसाठी भाजीपाला घेतील? राहू दे मग. नाही ना कोणता, आणीन थोडा आणून घेईन. सांग का लागते तर. ताई तुझ्याच भाजीपाल्यानं तुझे थैले भरून जातील, हात नाही दुखतील का? अहो बापा ऑटोवर जायचं आहे ना, कुठं डोक्यावर मांडून थैले न्यायचे आहेत का? तिथेही बाजाराजवळ ऑटोवाले मिळतातच, आणि गावातूनही ऑटोनच जायचं आहे. सांगून दे ना कुंता, आणीन म्हणते ना. हो कुंता काका लागते तर सांग, आम्ही 2 जणी आहो ना. थोडा धरून घेऊन तुझ्या सामान. असं का? तर मग आणून घ्याल बापा. 1 किलो टमाटर, 1 पाव मिरची, अर्धा किलो वांगे, फुलगोबी आणून घ्याल अर्धा किलो. होते बापा एवढाच आणाल, मग पाहावं लागेल गावात आल्यावर.
आणि ताई मेथी भाजी असेल तर आणशील बरं एक पाव. हो हो ठीक आहे ठीक आहे. आणि तुला वाटलं काही तर मग आणून घेशील, तू जो आपल्यासाठी घेशील तो. ठीक आहे ना, आणीन. हो तर पैसे द्या ना मग ताईला. अरे तर आता वावरात पैसे आणलो का ते? राहू दे ना कोणता पैसे, मग नंतर देशील. तर कितीच्या होते कितीच्या नाही मग देशील हिशोब करून. हो ठीक आहे ताई मग. चला ना हो बाबा, गोष्टी सांगून राहिल्या इथं. उशीर होते ना, ते माझी सून बोंबलेल तिकडे. हिला समजत नाही का म्हणाल, गेली आहे तर माहीत नव्हता का म्हणाल बाजारला जायचं आहे तर लवकर येईन का काही म्हणून. मग अशीच तर कुंताला म्हणत होती 3 वाजे सुट्टी द्याल म्हणून. हो हो मावशी चल चल. हो ललिता तिकडून कुठे चालली, इकडून ये ना, इकडून सरळ रस्ता आहे. हो सिदोरीचे डब्बे का इकडेच ठेवू का? अरे हो खरा बापा, सिदोरीचे डब्बे तिकडेच राहिले. चल ना व शांता, अजून ते इकडे येईल त्याच्यापेक्षा चल तिकडूनच जाऊन, तिकडूनही आहे ना रस्ता. हो चल मावशी. 10ला टमाटर, 10ला टमाटर, या 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 या. वहिनी 10ला टमाटर म्हणते. 10 मध्ये 1 किलो येतील का टमाटर? चला ना वहिनी तिकडे जाऊ. नाही कावेरी, ते तसेच बोलवतात बापा. 10ला टमाटर, 10ला टमाटर घ्या, 10ला टमाटर घ्या म्हणून. आणि जवळ जाशील तर 10ला 1 पाव टमाटर देतील तुला. काय नाही तर का, आम्ही नेहमी बाजारला येते, मला माहित आहे. तू नाही येत ना? नाही बापा, आमच्या इथे पांडूचे पप्पा आणून घेतात बाजार. ते त्यांची बोलवण्याची कला आहे. घरच्या वाडीचे वांगे, घरच्या वाडीचे वांगे, ताजे ताजे वांगे. या या लवकर या, विचार नका करू, लवकर या लवकर या. ओ बाई किती वेळची निवडून राहिली तिथं? किती वेळची निवडून राहिली? पटापटा निवड ना. तो वांगा उचलते, तो ठेवते, दुसरा वांगा उचलते, तिसरा ठेवते. का चालू आहे? ओ काकू टमाटर कसे दिले? ओ बाई थोडासा पाय मागे घे, भेंड्या आहेत तिथं, भेंड्या खुंदशील ना? नाही खुंदू ना काकू, दिसल्या ना मला भेंड्या. तसं नाही पोरी, साडी बिडीले लटकून जाते मग. मग तिकडे इकडे जाते ते भेंडी. का म्हणली बाई टमाटर किती रुपये किलो म्हणली? नाही हो काकू, टमाटर का भाव दिले? 40 रुपये किलो आहेत पोरी, 40 रुपये किलो. एकदम ताजा माल आहे, घरच्या वाडीचा माल आहे. असं का काकू, घरी वाडी लावले का तुम्ही? नाही हो बापा, मी नाही लावली घरी वाडी. मग म्हणता ना घरच्या वाडीचा माल आहे म्हणून. हो पोरी, वाडीवरून आणतो ना आम्ही, विकत आणतो आम्ही वाडीवरून घेऊन. हे बाई किती निवडते तर माहीत नाही. मार निवडून राहिली. घेईल अर्धा किलो. आणि किती निवडून राहिली बापा. हा ठेवते तो धरते, हा ठेवते तो धरते. खाऊन वहिनी उभेच आहात ना तुम्ही? चला ना, भाजीपाला नाही घ्यायचा आहे का? मी का म्हणत होतो कावेरी, मला सामान घ्यायचा आहे थोडासा. तो सामान आधी घेतला असता आणि मग भाजीपाला घेतला असता. भाजीपाला घेऊन तर वजनी थैला मग इकडे तिकडे फिरवण्यापेक्षा, नाही का? अरे हो खरा, तुम्हाला सामान घ्यायचं आहे नाही? काहीतरी लेस बीस म्हणत होते ना, का घ्यायचा आहे? हाच आपला टेलरकीचा सामान. बिंडलचा बॉक्सच घ्यायचा आहे आणि ब्लाऊजचे लटकन लेस बीस हे पाहावं लागते. साडीच्या फाल वगैरे घ्यायचे आहेत, अस्तरचे कापड घ्यायचे आहेत. कोणाकडे आहेत मग हे दुकान? हे इथंच आहे, मागेच आहे दुकान. म्हणून म्हणले आधी तिथला घेऊन टाकू आणि मग करू बाजार. तोच बाजार झाला की चालला आपल्या गावी. हो जमते ना तसाही. चला मग ये इकडून ये. खाऊ ना परी, टमाटरचा भाव विचारली ना चालली का तिकडे? नाही काकू, येतो, दुसरा सामान घ्यायचा आहे, तो सामान घेतो आम्ही आणि मग येतो. पुष्कळ पाहिलं बापा ह्या अशा बाय. आम्ही ह्या दुकानात भाव विचारतील तर त्या दुकानात भाव विचारतील. भेद्रू का भाव दिले बाई? वांगा का भाव लावले बाई? मिरच्या का भाव लावले बाई? अशा ह्या बाया राहतात. दे ना हो बाई, तुझ्या आज निवडून होते का नाही तर माहीत नाही. का दुसरा दिवस लावशील तर सांग किती मोजू? बापा नाही झाला का शांताबाई? चला ना लवकर. झाला बापा, झाला. म्हणून मला अंग खाजवत होता माझ्या. आंघोळ केली बापा मी नाही केली, हात पाय धुतली. म्हणले आंघोळ करीन तर अजून उशीर होईल. मस्त चहा बनवली, चहा पेली. चहा होतपर्यंत हात पाय धुतली आणि चहा पेली ना आली इकडे. हो मी पहिलं चहा. बापा तर थैला बिला काही आणली नाही ना? आणली ना थैला, समोरच ठेवली आहे. इकडे मागे बाथरूमला आली, हा दरवाजा खुल्ला दिसला तर म्हणलं इकडेच असेल शांताबाई, म्हणून इकडे आली. आणि हे पोरं नाही दिसत ना, कुठे गेले? दोघेही भाऊ गावी गेले आहेत. कोणाच्या गावी गेले हे? ते दोघे भाऊ ना राधाताईच्या गावी गेले. मंडई आहे ना आजची, तर गेले. त्याच्या आत्यानं बोलवला तर. बापा तुम्ही नाही गेले ना? मग नाही जमत म्हटली आमच्या, आता हे पोरा येतात म्हटले. राधाताईनं लावून दिला बापा, तुम्ही नाही या वहिनी तर पोरांना पाठवा. मी म्हटले आता त्यांची इच्छा बापा, याची इच्छा असेल तर येतील. विचारले जाता का म्हणून. हा मोठा विशाल कुणकानच करत होता जासाठी. आमच्या इथल्या सोनूला ना मोठी हाऊस जासाठी. पण हा माझा मोठा पोरगा ना विशाल कुणकान करते कुठे जायचा राहिला का. चला ना शांताबाई लवकर चला. दरवाजे बिरवाजे लावा. हो लावते. थैला एकच पकडली की 2 आणली? नाही शांताबाई, मी एकच आणली. कुंतासाठी पण बाजार घ्यायचा आहे ना. हो तर 3 थैले पकडून घ्या. 2 थैल्यामध्ये कुंताचा होऊन जाईल थोडा आणि तुमच्यासाठी 1 थैला. 3 थैले कशाला पकडावं लागते? 2च पकडते मी. 2 धरीन आणि तुम्ही 2 धराल ना. चला बहिणी, झाला आता बाजार. बाई चला कोटी, 10 रुपये राहिले ना तुमच्यावर अजून. झाले ना आजीबाई, झाले ना आता.
₹10 नाही सोडत का? एवढा बाजार घेतला तुमच्याकडून तर. किती घेतले बाई? किती घेतले? 3 टन तर सामाईन घेतले ना. 10 रुपयासाठी माणूस बसते येते आणि तू म्हणते 10 रुपये नाही सोडत का म्हणून. किती घेतली? कांदे घेतली ना का आलू ना भेद्रे? आता तिकडे दुसऱ्या दुकानामध्ये घेतला होता ना, नाही तर तुमच्या दुकानातून घेतला असता. आता झाला होता ना आधी घेऊन भाजीच्या आमच्या. ओ बाई मी तशी नाही म्हणत, 17 दुकानातून घे ना. एकाच दुकानातून कायला घेते? पर माझे 10 रुपये दे. कसे ₹10 दे म्हणते बाबा हे काकू? कसे म्हणजे? लाव ना हिशोब लाव ना. शिकली सवरली पोरगी दिसून राहिली तू तर. लाव. 40 रुपयाचे भेद्रे झाले, 30 रुपयाचे आलू आणि 40 रुपयाचे कांदे झाले 1 किलो. लाव आता किती होते तर. मी तर जास्त शिकली नाही आहो, अळण याव बापा. हो कावेरी, 110 रुपये होतात ना. हो वहिनी माहीत आहे मला. आता 100 रुपये दिली ना, आता 10 रुपये सोडू नाही शकत का? नाही बापा, 10 रुपये का 5 रुपये नाही सोडत मी. मग 500ची नोट आहे, देऊ का? भेटेल चिल्लर? आता 500चा चिल्लर कुठून आणू मी? भल्ली बायको दिसून राहिली तू तर. 500ची नोट आहे म्हणते. आहे का नाही खोटी बोलत असेल. बापा 500ची नोट म्हणून दिलो ना, आई म्हणाल चिल्लर तर मग कोटची देईन. वहिनी तुमच्याकडे आहेत का 10 रुपये? नाही बापा, माझ्याकडले तर सगळे पैसे संपले. आता कशी करू बापा? पांडूनं तर जलेबीनं भजे सांगितलं. 50 रुपये आहेत ते तर जलेबीनं भजेमध्येच होतील. आता हिला 10 रुपये देईन तर मग जलेबीनं भजे नाही व्हायचे. दे बाई दे. दे, काढ पैसे काढ. 10 रुपये दे. हुड बापा काकू, चिल्लर नाही आहेत म्हणली ना, 500ची नोट आहे म्हणली. देता का चिल्लर सांगा? आता चिल्लर राहिले असते का नाही तर हो म्हणलं असतो. आता चिल्लर नाही आहेत ना, कशी हो म्हणू मी? अहो तर कावेरी एक काम कर ना, पावभर कांदे देऊन दे वापस. आता ते काकूही मानायला तयार नाही आणि तुझ्या जवळही आता चिल्लर पैसे नाही आहेत म्हणते. 10 रुपये देऊन दे मग 1 पाव कांदे वापस. हो हे बाई बरोबर म्हणते. 1 पाव कांदे ठेव इथं. का बापा, पहिली बायको पाहिलं मी अशी. अरे बापा, सूर्यकांता आली आहे ना बाजारला. झाला का सूर्यकांता बाजार? हो झाला ना ललिता वहिनी, बाजार झाला. वहिनी मी तर घराकडे आली होती, तुमच्या घरी नव्हते ना तुम्ही? मी त्या कुंताच्या वावरात गेली होती वणीवर. असं का? काहून कशासाठी आले होते? हेच बापा, बाजारला येता का म्हणून विचारायसाठी आली होती. ओ बापा, काढ ना बाई कांदे, काढ ना तेथून. पावभर दे इकडे, मोजू दे. हो ना, देते ना. का परून चालली का अशी बोलून राहिली तर? एकच गिराईक नाही आहे माझ्या. दुसरे गिराईक आहेत अजून. तिकडे लक्ष द्यावं लागते मला. बादमध्ये बोला बापा, तुम्ही तिकडे साईडला उभी राहून बोला. माझ्या दुकानासमोर गर्दी नको करा. काहून हो कावेरी, काहून कांदे काढायला लावते? अहो वहिनी का सांगू आता. 1 किलो कांदे घेतले, 1 किलो आलू घेतली आणि 1 किलो टमाटर घेतली, तर 110 रुपये होतात. तर माझ्याजवळ 100ची नोट होती तर दिली. ते काकू अजून 10 रुपये पाहिजे म्हणते. 10 रुपये कमी नाही करू शकत बाबा. आता 3 सामान घेतली तर मी घेतली, अजून या सूर्यकांता वहिनीनं पण घेतला. आता बापा माझ्याजवळ 500चीच नोट आहे. म्हणली मी चिल्लर असेल तर दे म्हणून, तर नाही म्हणते, चिल्लर नाही आहे म्हणते. तर मग आता सूर्यकांता वहिनी म्हणते एक काम कर म्हणते, कांदे काढून टाक म्हणते, पावभर देऊन दे म्हणते वापस कांदे. हो आजीबाई, आता घेतला माल वापस मागून राहिली का? ओ बाई, भाव टाव सगळा सांगितले मी तिला. 1 रुपया कमी नाही हो म्हणून पहिलेच बोलली होती. मग त्या तिच्या संघच्या बाईनं बरोबर पैसे दिले आणि 110 रुपये. मग आता या बाईजवळ नव्हते तर कशाला घ्यायला पाहिजेत होता? पहिलेच कमी घ्यायला पाहिजेत होता ना. पैसे कमी होते तर अर्धाच किलो कांदे घ्यायला पाहिजेत होता. हे बापा, माझी ननद जिथं जाते तिथं ड्रामा करून ठेवते. राहू द्या, कांदे वापस नका मागू, मी देते त्यांचे पैसे. 10 रुपये द्यायचे आहेत ना? हो कोणीच द्या, मला आपल्या पैशाशी मतलब. वहिनी कशाला, देते ना मी वापस कांदे. नाही ना, आता घेतला माल थैल्यातून वापस काढता का? राहू द्या. सूर्यकांता वहिनी चला. हो चल ना कावेरी. ललिता, हे तुझी ननद आहे ना, याटमच आहे बापा मोठे. ओ बापा का सांगू शांताताई, जिथं जाते तिथं कारनामे करून ठेवते. बोला बाई, का पाहिजे? का भाव लावले? टमाटर, कांदे, आलू? टमाटर आहेत 40 रुपये किलो, कांदे आहेत 40 रुपये किलो आणि आलू आहेत 30 रुपये किलो. पहा बाई, आता सांगतो 1 रुपया कमी होणार नाही. नाही ना बाई, नाही करू ना. 1 रुपया कमी नाही करू, पूर्ण रुपये देईन. हो ना, त्या बाईचे 10 रुपये द्यावा लागतील तुम्हाला. हो ना आजीबाई, देईन म्हणली तरी. समोर हो ना. ललिता, तिकडे कांदे गिंदे निवडतो, मी टमाटर निवडतो. शांताताई, टमाटर ना माझ्यासाठी पण निवडून घ्या. आणि कुंतानं सांगितलं नाही ना 1 किलो. हो पण पहिले का टमाटरच निवडू का? पहिले वांगे बिंगे घ्यावं लागतील ना. गोबी, वांगे, आलू, मग नंतर टमाटर घेऊ शेवटी. नाही तर फुटतील नाही का? हो ना बाबा. काकू, पत्तागोबी कशी दिली? 60 रुपये किलो. द्या काकू, 1 किलो द्या बरं पत्तागोबी. हो देते. ललिता, मस्त ताजे ताजे मुळे घेऊ का? हो घेऊन ना. विचारा का भाव लावला तर. हो दादा, मुळे का भाव दिले? अजी ताई, 10 रुपये पाव आहे मुळा. दे दादा, अर्धा किलो दे मला. तू ललिता किती घेते? आता आम्ही का 2च माणसं, 1 पाव होऊन जाते.
एक पावमध्ये एकच बसेल ना. चालते भाऊ चालते, आम्ही दोघेच जण आहोत ना. बापा मग अर्धा किलो मध्ये का दोनच येतील का? मग एक काम कर भाऊ, 1 किलो दे मला. हो ठीक आहे ना, तुम्हाला 1 किलो, मग तुम्हाला अर्धा किलो देऊ का? दे बाबा अर्धा किलो दे. मेथी भाजी घ्या ना, पालक भाजी घ्या, ताजी ताजी आहे एकदम, वावरातली आहे, घरच्या वावरातली. हो शांतताई, मस्त भाजी दिसून राहिली. काहून तू वाफ्यात नाही टाकली का? आता टाकली, आताच कुठं येते तर ते 15 दिवस नाही येत खायला. कशी जोडी दिली तर मग मेथी भाजी पालक भाजी? मेथी भाजी 30 रुपये जुडी, पालक भाजी 20 रुपये जुडी. बापा बापा खूप महाग आहे ना. नाही हो, आता महाग नाही तर का, आता घरी आपल्या निघायची आहे ना भाजी, घरी माल निघाला की मग स्वस्त होते. झाला का वहिनी, बाजार झाला का? येता का घरी? नाही ना कावेरी ताई, व्हायचा आहे बाजार. बाबा तुम्ही तर मगाशीच निघाले होते ना. हे पांडूनं भजी आणि जलेबी सांगितलं होतं खाऊ, ते घ्यायला गेलो होतो आम्ही. हो का, निघतो मग आम्ही. करा तुम्ही बाजार. हो हो, आम्हाला वेळ लागेल. बोला ताई, काका देऊ? सांगा लवकर लवकर सांगा. हो दादा सांगतो ना. मेथीची 1 जुडी द्या आणि पालकची 1 जुडी आणि 1 किलो मुळे. शांताबाई कुंतासाठी नाही घेत का? हो बापा कुंतासाठी घेतो. नाही नाही भाऊ, एक काम करा, 2 जुड्या द्या. आणि माझ्यासाठी? हुड बापा, एक काम करा दादा, 3 जुड्या द्या, 3.